हॅलो एव्हरीवन. तर आज शॉपमधून यायला मला थोडासा लेट झालाय आणि हे आज पुण्याला गेलेत आणि मी आल्या आल्या पहिल्यांदा चहा करून पिलाय आणि खूप सारी भांडी पडलेली आहेत आणि पहिला किचन आधी क्लीन करून घेते. तुम्हाला दाखवते किचनची अवस्था. किचनची अशी काहीतरी अवस्था झालेली आहे आणि पहिला भांडी घासून घेणार आहे आणि आज जेवणामध्ये काय काय करणार आहे तुम्हाला सांगते. नंतर पहिला आधी भांडी घासून घेते. फायनली किचन क्लीन करून घेतले आणि बघू शकता किचन किती क्लीन करून घेतलेलं आहे आणि भांडी पूर्ण अशी जाळीभर भांडी घासते मी आणि आता करणार आहे तर मी आज स्वयंपाकामध्ये करणार आहे अंडा भुर्जी. तर पहिला मी कुकर लावून घेणार आहे. पहिला भात लावून घेते आणि त्यानंतर मग बाकीची तयारी करूया. तर फायनली माझा कुकर लावून झालेला आहे आणि शिट्ट्या होईपर्यंत मी कणिक मळून घेते. कणिक मळून झालेली माझी. मी थोड्या वेळ तशी भिजत ठेवूया आणि भुर्जीची तयारी करून घेते. अंड्याची भुर्जी आणि अंड्याची भुर्जी, चपाती आणि भात आणि अजून राहिलं एवढंच. संडे स्पेशल एवढंच. का आवडते तुला? संडे स्पेशल पनीर कर की. आता करूया उद्याच्याला. उद्या त्याला नाही उद्या करूया. आता पनीर आणायला लागलं आपल्याला. आय वॉन्ट पनीर. उद्याच्याला करूया आपण. पनीर करून देते उद्या तुला. तुला आवडते ना भुर्जी? हो. अंड्याची भुर्जी करून घेऊया आधी. तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे.
तेल गरम झालं की आपण ह्यात कांदा टाकून घेऊया. कांदा व्यवस्थित असा भाजून घेऊया. काय झालं? आम्ही असं खेळत होतो आणि ते पळा नाही का माहिती इथला त्यानं काय केलं माहिती का तो पळत होता आणि पुरकाने त्याच्यामध्ये जाण करून पाय घातला आणि ते पडला. मग त्याच्यानंतर आता आलेली जायची त्याची बहीण सांगत की त्यानं असं पडलं म्हणून. मग त्याच्यानंतर ते भाभी काय म्हणले माहिती का भाभी म्हणले की काय झालं आम्ही दोघं याच्या अगोदर दोघं खेळत होतो नुसती. अरे भांडणं करत जाऊ नका, व्यवस्थित खेळत जावा बिना भांडता. आपण उद्या आता सुट्ट्या लागायचं नाही, लागू दे मला काय नाही. बिना भांडता खेळायचं. मी तुझ्याबरोबर नाही खेळणार. नाही नाही, बिना भांडता खेळायचं. कांदा व्यवस्थित भाजलाय आपला आणि याच्यात आपण अंडी फोडून टाकूया. आता व्यवस्थित असं भाजून घ्यायचं अंडी आपल्याला. ह्यात थोडंसं मीठ ऍड करून घेऊया म्हणजे लवकर व्यवस्थित भाजेल आपलं. आणि आता थोडीशी हळद टाकून देऊया. व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. अंड व्यवस्थित असं भाजलेलं आहे. यातच आपण मसाले टाकून घेऊया. पहिला टाकणार आहे जिरेपूड, नंतर धनेपूड, यातच मसाला टाकून घेणार. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सोन्या
नाही खात. आणि यातच आपण कोथिंबीर ऍड करून घेऊया. आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया. मग अशी टाकले मी आणखी. मिक्स करून घेऊ. तर कणिक चांगली मग भिजलेली आहे. आता चपाती बनवून घेऊया आपण. माझा स्वयंपाक झालेला आहे. इथं केल्यात मी चपात्या. इथं तर फायनली माझा स्वयंपाक झालेला आहे. इथं झाले चपात्या करून झालेल्या आहेत. इथं काकडी चिरलेली आहे आणि ही केलेली भुर्जी आणि स्पायसी भुर्जी. आणि चला तर आम्ही तर जेवण करतो. तुम्ही पण करून घ्या जेवण. चला बाय, भेटूया नंतर.